म्हणजे मार्केटशी मैत्री करायची आपल्याला. कारण आपण काय करतोय, लॉस झाला की त्याला दुश्मनच मानतोय डायरेक्ट. काय करतोय, लॉस झाला की डायरेक्ट म्हणतोय नाही ते मार्केटच चांगलं नाही. का? आपल्यासाठी नाही आहे बाबा. म्हणतो ना आपण मार्केट आपल्यासाठी नाही आहे का, मार्केटमध्ये लॉस होतोय. पण असं असतं का? लक्षात ठेवा, मार्केट सगळ्यांसाठी सारखं आहे. ॲग्री? सगळ्यांसाठी 9:15 ओपन होतं ना. राकेश झुंझुनवालासाठी होतं का किती वाजता ओपन? आता समजा नाही येत, पण होतं काय ओपन वेगळ्या टायमिंगला? मुकेश अंबानींसाठी वेगळ्या टायमिंगला ओपन होतं का? तुमच्यासाठी सुद्धा 9:15लाच ओपन होतं, माझ्यासाठी पण 9:15ला, आणि बाकीच्यांसाठी सुद्धा 9:15लाच ओपन होतं. मार्केट बंद सुद्धा त्याच टायमिंगला होतं. रेट जे आहेत ते सगळे ऑल ओव्हर इंडियामध्ये काय आहेत, सेमच आहेत. सगळे सेम आहे. फक्त काय आहे, चेंज काय आहे, आपल्याकडे तेवढं पुरेसं नॉलेज, स्किल्स डेव्हलप झालेले नाहीत. आणि ते डेव्हलप कसे होतात? फक्त नॉलेज असून उपयोग नाही. आपण काल शिकलोय, काल काय शिकलोय आपण? नाही ते थोडं 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 त्याच्यातून बाहेर आहे, आपल्याला मार्केटवरती यायचंय. काल एक गोष्ट आपण शिकलो, एक्झिक्युशन ऑफ नॉलेज इज पॉवर. जर तुमचं नॉलेजचं एक्झिक्युशन झालं तरच ते आपल्या फायद्याचं आहे. आता आपण मार्केटमध्ये, आता काल पण एक व्हिडिओ बघितला आपण. काय व्हिडिओ होता तो? रामदेव अग्रवाल सरांचा. त्याच्यात एक स्टेटमेंट त्यांनी अजून एक बोललं होतं की तुमचं प्रोफेशन आणि पॅशन एक जर असेल, काय असेल? प्रोफेशन आणि पॅशन जर एक असेल तर सक्सेस मिळणार. जसं मी सुरुवातीला एक स्टेटमेंट वापरलं, काय? दिल दिमाग हरकत आहे. मन एक म्हणतंय, डोके वेगळंच म्हणतंय. कसं काय ताळमेळ साधायचा आपण? नाही होणार ना. त्यांचं बॉन्डिंग पाहिजे ना. त्यामुळं पॅशन आणि प्रोफेशन दोन गोष्टी मॅच झाल्या पाहिजेत आणि त्या आपल्याला करायचं.